नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे आणखी एका राजकीय खेळीबद्दल. माझा प्रश्न बघा पडद्यावर. मनसेच्या भूमिकेमुळे शिवसेना भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल का? मनसेने काल काय भूमिका घेतली लोकसभा निवडणुकीबद्दल हे आपण पाहिलं. राज ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहामध्ये सांगितलं की मनसे निवडणूक लढेल. त्यांनी पहिले 7 उमेदवार जाहीर केले. यापैकी 6 शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध आहे. एक पुण्याला त्यांनी जाहीर केलाय जिथे भाजपचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे मनसे शिवसेनेच्या उमेदवारांना टार्गेट करते का अशी चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी राज ठाकरेंना भेटले होते आणि त्यांनी एनडीएला पाठिंबा द्या असं त्यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे काल राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबाही जाहीर केला. एकीकडे शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढवायची आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा. याचा अर्थ काय होतो याचा शोध मी आजच्या या सगळ्या कार्यक्रमात घेणार आहे. राज ठाकरेंनी एका दगडात 2 पक्षी मारले आहेत का? भाजपची काही खेळी आहे का? शिवसेनेत काय प्रतिक्रिया आहे? शिवसेनेचे नेते, शिवसैनिक संतप्त झाले आहेत का? हे मला विचारायचं आहे. आणि शेवटी मनसेच्या या भूमिकेमुळे महायुतीचा फायदा होणार आहे की तोटा? कारण जर मनसेच्या उमेदवारांमुळे 4 ते 5 जागा धोक्यात आल्या तर फायदा होणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा. मग नितीन गडकरी आणि राज ठाकरे मदत कोणाला करतायत हा खरा प्रश्न आहे. आपण या सर्व प्रश्नांची चर्चा करूया. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत अविनाश महातेकर रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि मनसेची महायुतीला गरज नाही अशी भूमिका त्यांच्या नेत्यांनी म्हणजे रामदास आठवलेंनी आज स्पष्टपणे घेतलेली आहे. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख. माझ्या सोबत आहेत अरविंद भोसले हे सच्चे शिवसैनिक आहेत, मागेही आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत. आणि माझ्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत. मी अरविंद भोसलेंना अशासाठी विचारलंय की ते अगदी ओरिजिनल ज्याला म्हणतात असे शिवसैनिक आहेत, नेहमी स्पष्टपणे बोलतात. एका बाजूला शिवसैनिकाची व्यथा ऐकून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला रावतेजी आपल्याला सांगतील की शिवसेनेचं अधिकृत मत काय आहे. माझ्यासोबत येणार आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सुद्धा. मला सुरुवातीला सांगितलं पाहिजे, आज नेहमीप्रमाणे आम्ही जंग पछाडलं. भाजपची माध्यमांची नेहमीच मैत्री असते, पण आज ते भूमिकाच झाले आणि म्हणाले की नाही आम्हाला बोलायचं नाही, आमच्या पक्षाचा हा निर्णय आहे. मनसेनेही प्रवक्ता पाठवायला नकार दिलेला आहे. मनसेच्या प्रवक्त्यांशी आम्ही संपर्क साधला होता, आज ते इथे आले नाही. प्रश्न असा उपस्थित होतो की जर तुमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही तर तुम्ही बोलायचं का टाळत आहात? भाजप आणि मनसे बोलायचं का टाळते याचाच आपण शोध घेणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करतोय अरविंद भोसले तुमच्यापासून. मी कालपासून असं ऐकतोय की शिवसेनेमध्ये गडकरी आणि राज ठाकरेंमुळे आणि राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे प्रचंड नाराजी आहे. शिवसेना नेते अजूनही शांत आहेत, उद्धवजी काही बोललेले नाहीत. एक सच्चा शिवसैनिक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे? या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसेच्या कडून काहीतरी नेहमीप्रमाणे मराठी मतांचं विभाजन व्हावं यासाठी नाटक केलं जाईल ह्याचा अंदाज शिवसेनेने मानलेला होता. पण तरीसुद्धा यावेळेला मनसेची खेळी ही यशस्वी होणार नाही. त्याचं कारण असं आहे की जसं म्हटलं जातं की मराठी मना हिंदवी जना कैवारी तुझी शिवसेना. त्याचं कारण असं आहे की रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा आणि श्री विष्णूच्या विजय ध्वजापरी भरवा झेंडा एकची हा. अरे झांजा वाता पोटी जन्मुनी पान हालेना हाताने आणि टलनरासला धुवून काढला शिवप्रभूंच्या या महाराष्ट्राने. लढता लढता देह ठेवला जणू बाजी प्रभूने आणि समाजसेवेची शपथ घेतली आहे शिवसेनेने. आणि असे सच्चे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक हे जोपर्यंत कार्यरत आहेत, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक कार्यरत आहेत, उद्धव साहेबांना मानणारे शिवसैनिक जो कार्यरत आहेत, तोपर्यंत मराठी मतांचं विभाजन यापुढे आता अशक्य आहे. त्यातही महत्त्वाचा विषय असा की 2009ला जे मतांचं विभाजन झालं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये जनतेमध्ये प्रचंड राग आहे, संताप आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि जे महाराष्ट्राची बजबजपुरी झालेली आहे त्याबद्दल. तर 100 पैकी साधारणतः 58 मतं ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात होती आणि 100 पैकी साधारणतः 42 मतं ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने होती. जी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मतं होती ते विरोधी पक्षात आणि कमी मतं असणारा काँग्रेस राष्ट्रवादी हा सत्ताधारी. का तर झालेलं मतांचं विभाजन. आणि म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी काल परवा नव्हे 1.5 वर्ष आधी, 1.25 ते 1.5 वर्ष आधी जेव्हा महायुतीच्या चर्चेच्या प्रोसेसला सुरुवात झाली होती तेव्हाच एक समजूतदारपणे भूमिका घेतली होती मतांचं विभाजन टाळण्यासाठी.
महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी की महायुतीमध्ये सर्वांनी एकत्र या, मतांचं विभाजन टाळा. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांनी आवाहन केलं होतं, मदतीचा हात पुढे केला होता. मदत घेण्यासाठी, मदत देण्यासाठी हा त्यातून काय निष्कर्ष निघतील ते निघतील. परंतु त्यावेळेला उद्धव साहेबांनी मोठ्या भावाची भूमिका घेतली होती. आणि त्यावेळेला मनसेचे अध्यक्ष किंवा मनसेचे जे काही नेतृत्व आहे त्यांचा असा सैनिकाला वाटतं, शिवसैनिकाला वाटतं, मराठी माणसाला वाटतं की त्यांचा नेहमीचा इगो प्रॉब्लेम त्यांना आड आला. आणि म्हणून त्यांनी तो विषय बरोबर आहे भोसले. पण मनसेपेक्षा ऐकून घ्या माझा प्रश्न जो आहे, मनसेपेक्षा यावेळेला नितीन गडकरी राज ठाकरेंना भेटायला गेलेले आहेत. नितीन गडकरी युतीतले तुमचे भागीदार आहेत आणि ते राज ठाकरेंना भेटायला गेले. म्हणजे राज ठाकरेंनी जर शिवसेनेविरोधात जर उमेदवार दिले असतील 7 पैकी 6, तर कुठेतरी त्यांना नितीन गडकरींची फूस आहे असं का म्हणायचं नाही? नितीन गडकरींची फूस आहे की नाही हे अजून बऱ्याचशा काही गोष्टी कळायच्या आहेत. पण एक विषय महत्त्वाचा आणखीन असं सांगतोय की जर समजा गडकरी साहेबांच्याकडून समजा तसं जर काही पेरलं गेलं असेल तर जे काय आता लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जी 7 राज्य आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, तिथे जवळजवळ 186 जागा या हिंदी बेल्टमधून येतात. आणि मराठीच्या मुद्द्यावरती मनसेने जे गेल्या 8 वर्षामध्ये जे स्टंट केले, भरीव काय कामगिरी केली हा संशोधनाचा विषय आहे. मराठीसाठी भरीव, मराठी माणसासाठी भरीव असं काही काम केलं नाही. महाराष्ट्रासाठी योगदान दिलं जाईल असं काही केलं नाही. पण जे हिंदी भाषिकांच्या विरुद्ध स्टंट केले, तो हिंदी भाषिक जो बेल्ट आहे, जी काही 7 राज्य आहेत, त्याच्यामध्ये भाजपचं नुकसान होईल. भाजपचं नुकसान होईल कारण हिंदी इलेक्ट्रॉनिक. पण मला सांगा, गडकरी साहेब राज ठाकरेंना भेटायला गेले, यावर तुमची प्रतिक्रिया काय? कदाचित गडकरींना ते माहिती नसेल की आपण सुरुंग जो पेरत आहोत किंवा जे काय समजा चाललंय ते कदाचित आपलं ती बुमरॅंग होईल. जसं आम्हाला तुम्हाला असं वाटतं हे भाजपवर बुमरॅंग होईल? जर तसं घडलं असेल गडकरी साहेबांकडून तर ते भाजपवरती निश्चित बुमरॅंग होईल. कारण हिंदी बऱ्याचशा मीडियाला चॅनल्सवरती चाललेलं आहे की त्या 7 राज्यांमधले जे पक्ष आहेत ते भाजपला आता धारेवरती ठीक आहे, चॅनलवरती चाललंय. पण तुम्हाला असं वाटतं भाजपवर बुमरॅंग येईल? महातेकर, तुम्ही महायुतीतले एक भागीदार आहात, महत्वाचे भागीदार आहात. रामदास आठवले म्हणाले आम्हाला राज ठाकरेंची गरज नाही, पण भाजप राज ठाकरेंकडे जाऊन त्याची मनधरणी करतोय. आजही विनोद तावडे आणि आशिष शेलार गेले होते. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? नाही, या बाबतीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रामदास आठवले यांनी मागच्या वर्षी एक भूमिका जाहीर केली. जाहीर सभेमध्ये नेहरू नगरमध्ये जे रिपब्लिकन पक्षाचा मेळावा झाला मुंबईचा, तर त्यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडला होता. त्याची एक पार्श्वभूमी अशी होती की स्वतः सन्माननीय उद्धवरावजी ठाकरे यांनी देखील टाळीसाठी हात पुढे केलेला होता आणि तो धागा पकडून आम्ही ते केलं होतं. परंतु त्या गोष्टी काय प्रत्यक्षात उतरू शकल्या नाहीत. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केला त्यावेळेला आमच्या पक्षाची अशी एक ठाम भूमिका झाली की महायुतीचा ज्या वेळेला आपण एक आकार घेतो या राजकारणामध्ये आणि महायुतीच्या माध्यमातून किमान महाराष्ट्रामध्ये आपण काँग्रेसला अडवण्याचा किंवा काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याचा जो एक प्रयत्न करतोय, त्यामध्ये सक्षम प्रकारे घटक पक्ष हे आमच्या तिघांच्या रूपाने आहेतच. आणि अलीकडं आलेले राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांचे देखील पक्ष पश्चिम महाराष्ट्रामधले एक सक्षम असे पक्ष आहेत. 5-6 मतदारसंघांच्या वरती त्या ठिकाणी प्रभाव टाकणारे आहेत. त्यामुळे याच्या व्यतिरिक्त आता आणखीन कोणी नकोत ही भूमिका रामदास आठवले यांनी मांडलेली आहे. आणि त्यामुळं आणि स्पष्ट शब्दात त्यांनी मांडलेली आहे. पण तुमच्यापैकीच भाजपने जाऊन मनसेची भेट घेतलेली आहे, गडकरींनी मनसेची भेट घेतली आहे आणि आता मनसेने 7 उमेदवार दिले, त्यापैकी 6 शिवसेनेविरुद्ध आहेत. याचा कसा अर्थ काढायचा? आता एक गोष्ट अशी आहे की मनसे हा एक राजकीय पक्ष आहे. निवडणुकीमध्ये तो उतरणारच, त्यामध्ये वाद नाही. त्यांची आता पहिली यादी 7 उमेदवारांची आलेली आहे. आणखीन किती उमेदवारांची यादी येते याची प्रतीक्षा आम्ही देखील करतोय. गंमत अशी आहे की 6 महिन्यापूर्वी ज्या वेळेला संपूर्ण देशामधल्या वातावरणाचा अंदाज घेऊन निवडणुकीचे पोल ज्या वेळेला जाहीर झाले तर त्यावेळेला मनसे हा या ठिकाणी 48 पैकी 35-40 तरी जागा लढवेल असं गृहीत धरूनच ते पोल तयार झालेले होते. आणि त्या पोलमध्ये महायुतीला त्या ठिकाणी त्यांनी यशाचं झुकतं माप दिलेलं होतं, हे सर्वांना माहिती आहे. आता त्यावरती आपण फार विसंबून नसलो तरी मनसे निवडणूक लढवणार आहे असं गृहीत धरून हा एक्झिट पोल त्या ठिकाणी जाहीर झालेला होता. आणि त्यामुळं आज देखील मनसेनं उमेदवार उभे केले
तर ते सेनेविरुद्ध केलेत, भाजप विरुद्ध केलेत की आणखीन काय त्यांची यादी येते ती यादी येईल, तर त्याने फार परिणाम होईल पण असं महाते मला का तुम्ही वाटत भाजप नाही. विरुद्ध किंवा भाजप बद्दल बोलण्याचं टाळतात? याचं कारण असं आहे, उघड आहे, नितीन गडकरी जाऊन भेटले त्यांना आणि त्यांनी जे उमेदवार जाहीर केले प्रामुख्याने शिवसेनेविरुद्ध आहे, याचा कसा तुम्ही अर्थ काढताय एक मित्रपक्ष म्हणून? नाही, याच्यामध्ये सांगितलं ना मी की नितीन गडकरी जाऊन भेटले, त्याबद्दलचा खुलासा त्यांनी केला. विधान परिषदेच्या निवडणुका नेमक्या याच सुमारास आलेल्या आहेत. नितीन गडकरींनी त्याच्याही पुढे जाऊन बुवा NDAला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय अशाही प्रकारचं त्यांनी घेतलंय, मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न करतोय अशाही प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. परंतु आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार विधान परिषदेमध्ये ज्या काही आता मतांची गरज पडणार आहे त्याची ते विनोद तावडे जमवाजमव भेटले, नितीन करण्यासाठी- गडकरी आधी भेटलेले आहेत. नितीन गडकरींनी मनसेला जाऊन भेटणं तुम्हाला महायुतीतला एक भागीदार म्हणून मान्य आहे का? आता नितीन गडकरींनी खुलासा असा केलेला आहे की ते सर्वच लोकांना भेटत असतात आणि महायुतीची सत्ता आणायची असेल, विशेषतः मोदी यांना जर पंतप्रधान बनवायचं असेल तर त्यांची आणखीन काही रणनीती असू शकते. त्याला आम्ही कसं काय ऑब्जेक्शन घेणार? तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही म्हणजे नितीन गडकरी राज ठाकरेंना जाऊन भेटले, राज ठाकरेंनी शिवसेनेविरुद्ध 6 उमेदवार दिले 7 पैकी, तरी सुद्धा तुम्हाला तुमचा काही आक्षेप नाही त्याला? नाही, आक्षेप नाही असं नाही म्हटलं मी की ते भेटू शकतात. त्यांनी जर असं त्यांनी जाहीर केलेलं आहे किंवा मध्यंतरी सन्माननीय पण तुम्हाला यात काही राजकारण दिसत नाही? असं आहे, ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतात म्हणजे निखिलजी तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या मी सांगतो की निवडणुका जाहीर होतात तो हा जो एक असा काळ असतो, या काळामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि या गोष्टी निवडणुकीवर फार परिणाम करतात असं नाही आहे. ज्या वेळेला तिकीट भरून उमेदवारी दाखल करून प्रत्यक्ष निवडणूक सुरुवात होते त्यावेळेचं वातावरण वेगळे आणि ठीक आहे, प्रत्येक तुमचं असं म्हणणं निवडणुकीच्या निवडणुकीवर आधी परिणाम होणार अशा नाही. गोष्टी मी होत राहतात. दिवाकर रावतेंकडे जातोय. रावतेजी, काय शिवसेनेची प्रतिक्रिया आहे? अशा प्रकारे 7 पैकी 6 उमेदवार हे शिवसेनेविरुद्ध असतात, तरीही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला जातो आणि गडकरींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हे होतं. आजही विधान परिषदेसाठी भाजपचे नेते मनसेला भेटतायत, काय प्रतिक्रिया आहे? महायुती ही एक संघ उभी राहिली आहे महाराष्ट्रात. पहिला इचलकरंजी, त्यानंतर बीड आणि कल्याण इथे डोंबिवली इथे झालेल्या सभेतून ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीने समर्थपणाने आता काँग्रेस राष्ट्रवादी हटवण्याचं संपूर्ण सामर्थ्य दाखवलं. त्यानंतर घडलेल्या या सगळ्या घडामोडी आपल्यासमोर आलेल्या दिसत आहेत. खरं म्हणजे गेले वर्षभर मनसेने ह्या युतीत यावं की न याच्यावर भरपूर चर्चा झाली, भरपूर वितंडवाद झाले. वर्तमानपत्रातने आपल्या माध्यमातून अनेक तज्ज्ञांच्याही चर्चा झाल्या आणि एक गोष्ट नक्की झाली की महायुतीमध्ये आता 5-5च्या पुढे 6वा नाही. मग हे सगळं असताना त्यांच्याकडे का जावं ह्याचं उत्तर नितीन गडकरींकडे असणार नाही, त्यांनी जरी काही सांगितलं असलं तरी. कारण ते आता आपल्याकडे नको आहेत. मग नको असताना ते तुम्ही त्यांच्याकडे कुठली मनधरणी करतात, कशासाठी मनधरणी करतात? जर या महाराष्ट्रामध्ये ठामपणाने महायुतीमधना जर 35 ते 36 उमेदवार निवडून आणायचा आपला संकल्प असेल आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे असतील तर आपल्याला अपशग होऊन होईल. अशा प्रकारची एखादी खेळी कोण खेळत असेल तर त्यांना चुचकारण्याची काय गरज आहे? हा मुळात इथून प्रश्न निर्माण झाले त्या भेटीमधून. आणि म्हणून शिवसेनेने ह्या संदर्भातलं स्पष्ट मत काल आपल्या याबाबतीत मांडलेलं आहे. सामनामधनं आदरणीय उद्धवजींचे विचार या संदर्भामध्ये स्पष्ट शब्दामध्ये आलेले आहेत. आणि मग अशा प्रकारे त्यांची मनधरणी केल्यानंतर मग शिवसेनेच्या विरोधात आले ते उमेदवार तो बघू आम्ही, तो विषय नंतरचा आहे. परंतु ते आम्ही निवडणूक उतरतायत याचं पहिलं उत्तर जर कोणी दिलं असेल तर ते नारायण राणे यांनी दिलेलं आहे की त्यांना अत्यंत आनंद झालेला आहे. कालच्या झालेल्या निर्णयानंतर नारायण राणे असं म्हणाले की आमची कुठे संपत आलेली जी काय म्हणजे संपतोय असं म्हणाले नाहीत. आता नक्की आम्हाला विजयाच्या चांगल्या आशा आहेत. गेल्या वेळेला त्यांच्यामुळे आम्ही एवढे विजय झालो, यावेळेला त्यांच्यामुळे विजयी होऊ अशा प्रकारचं मत काँग्रेसकडनं म्हणजे सत्ताधाऱ्यांकडनं व्यक्त होतंय. हा त्याच्यामधला गुप्त आणि सुप्त असा अर्थ आहे. आणि भाजप आणि शिवसेना गेले 23-25 वर्षाचे आम्ही एक संघ आहोत. हे आम्ही विचारावर आहोत. हे काय एकमेकाची गरज म्हणून नाही आहेत. ह्या देशामध्ये हिंदुत्वाकरता लढवून हिंदुत्व टिकलं पाहिजे ह्या विचाराने एकत्र आलेली शक्ती आहे. ती निवडणुकीच्या मोजमापाकरता नाही. आता निवडणुकीची मोजमापच जर काढायची परिस्थिती येणार असेल तर त्या संदर्भात नक्कीच विचार होईल, याबद्दल दुमत नाही.
रावतेजी, तुम्ही म्हणताय की विचार होईल, म्हणजे काय होईल? तुम्ही भाजपला इशारा देताय? विचार होईल. नाही नाही, इशारा म्हणजे हिंदुत्व आहे तुम्ही ठेवलंय की नाही? काल आपण बघितलं जयंत पाटलानं ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की नरेंद्र मोदी यांना आता मनसेचा पाठिंबा तुमचं काय, त्यांचा गोंधळ उडाला. ते बोले आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांचा हिंदुत्वाचा संबंध नाही मनसेचा, असं जयंत पाटील सांगतात त्यांच्या वतीने. हा जो काय वैचारिक गोंधळ आहे त्या बाबतीत भाजपला स्पष्ट भूमिका करावी लागेल. ह्या देशामध्ये हिंदुत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत. हिंदुत्व हा देखील आमच्या निवडणुकी आमचा अजेंडा असू बरोबर आहे. शकतो. नवे हिंदुत्व हे असे तर त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल भाजपला. बरोबर आहे रावतेजी, तुम्ही म्हणतायत भाजपला स्पष्टीकरण द्यावं लागेल. नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट तुम्हाला मान्य नाही. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत. नवाब मलिक, नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची भेट होते, नंतर मनसेची 7 उमेदवारांची यादी येते, त्यापैकी 6 शिवसेनेविरुद्ध असतात. काय अर्थ काढताय तुम्ही? नाही, असं आहे की सुरुवातीपासून मी बोलत राहिलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपला कुठेतरी मनसेसोबत जायचं आहे, आणि त्यांच्या आता छुपा त्यांच्याबरोबर युती त्यांची झालेली आहे. लप्पंडाव ते खेळताय, आतले भुडू त्यांनी निर्माण केलेले. आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्या असंच आहे की आत्ता जर त्यांनी उघडपणे जाहीर केलं तर हे खरं आहे की हिंदीभाषी राज्यामध्ये त्यांना अवघड जाऊ शकते. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये त्यांना याचा फटका बसेल. त्यासाठी त्यांनी आतले भिडू निर्माण केलेले आहे. कुठेतरी शिवसेना कमकुवत होत चाललेली असं त्यांना कळते. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन पुढचं राजकारण त्यांना करायचं आहे. त्यासाठी हा सगळं म्हणजे नितीन गडकरी साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहे. भाजपमध्ये त्यांना RSSमधून सगळे डायरेक्शन मिळत आहे. स्वतःच्या मनापासून ते काही करत नाही, आणि कुठेतरी भाजप संघ परिवार यांनी ठरवून केलेला हा सगळा डाव आहे. आणि त्यांना पुढे मला वाटते कुठेतरी शिवसेनेसोबत राहायचं नाही, ही खरी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये पुढे दिसणारच नाही. शिवसेनेबरोबर राहायचं नाहीये भाजपला. मला रविकिरण देशमुख यांच्याकडे यायचं आहे. पण रावते साहेब, यावर तुम्हाला काही म्हणायचं आहे की नवाब मलिक असं म्हणतायत हा डाव फक्त इथे नितीन गडकरींची वैयक्तिक नाही आहे, मनसेबरोबर पुढे भविष्यकाळात जावं लागेल तर त्याचीही तयारी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नवाब मलिक यांनी भाजपचा छुपा डाव सांगितला, तो अत्यंत फसवा आहे. ह्या उलट ह्यांचा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा हा छुपा डाव आहे. आतून ते एक आहेत. मागे त्यांना सांगतो मनसे प्रमुख असं म्हणाले होते की कॉईन टाकल्याशिवाय आवाजच येत नाही. तेव्हा आता त्यांनी कॉईन टाकलेला आहे. आवाज कोणाचा येतो मलिक साहेब तुम्हाला माहिती आहे, कारण नारायण राणेंनी सांगितलंय की जोपर्यंत मनसे उभी राहत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जिवंत राहणार नाही आहेत या महाराष्ट्र देशाच्या निवडणूक महाराष्ट्रामध्ये. तेव्हा त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणं आणि लढायला आमच्या विरोधामध्ये रणसिंग फुंकणं म्हणजे तुम्हाला जीवदान देणं, ही जी आतली तुमची छुपी युती आहे. तेव्हा आपलं छुपा कारस्थान दुसऱ्याच्या माथी लादण्यापेक्षा ते सरळ सरळ सांगा, कारण तो आनंदकाल व्यक्त झालेला आहे. नवाब मलिक, तुमचीच युती आहे मनसेबरोबर असं ते म्हणतायत, उत्तर द्या. नाही, असं आहे की सन्माननीय राज ठाकरे गेली 1.5-2 वर्षापासून नरेंद्र मोदी यांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून या राज्यामध्ये कामं करत आहेत. ते गुजरातला गेले की तिकडे स्टेट गज म्हणून त्यांचा सगळा पाहुणाचार होते. ते वारंवार नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलत राहत आहे. राजनाथ सिंगजी स्वतः सांगत आहे की तुम्ही यांना सोबत घ्या. म्हणजे त्यांच्या वारंवार बोलणं राहिलेलंच आहे की त्यांना सोबत घ्यायचं आहे. आता दिवाकर रावते साहेबांना कळत नसेल तर आता आम्ही काय बोलू इच्छित नाही, पण भविष्य काळामध्ये कोणाला मतं राजकीय दिली? परिस्थिती 2000 निर्माण झाल्यानंतर कळणार नाही. आता बघा मतं तुम्ही, कोणाला आता दिली? तुम्ही 2010 सांगता साली. हिंदू नाही 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 रावते साहेब, हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही सगळे समोर एकंदरीत आलेले सांगताय. आता इथे अविनाश मातेकरजी बसलेले, त्यांना हा हिंदुत्वाचा एजेंडा मान्य आहे काय? तिकडे शेट्टी साहेबाला ते एजेंडा मान्य आहे काय? ऐका तुमच्या हा सगळा एजेंडा तुम्ही एक बोलताय. म्हणजे महायुती असताना रिपब्लिकन पक्षाला हे मान्य आहे की सांगा. आता काय मला वाटते हे लप्पण डाव चाललेला आहे. ते त्यांचे आतले भिडू निर्माण झालेले. जर तुम्हाला हा पटत नसेल, समजत नसेल तर आता ह्या तुमचा बुद्धीचा भाग आहे. मी त्या बाबतीत काही बोलू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. रावते साहेब, महातेकरांना खुलासा करायचा आहे. महातेकर ते म्हणतात तुम्हाला हिंदुत्व मान्य आहे का रिपब्लिकन पक्षाला? चर्चेमध्ये मलिक साहेब, रावते जे म्हणाले ते भाजप आणि शिवसेना यांच्या संदर्भात म्हणालेले. आणि आता हा काय मुद्दा आपल्या समोरचा नाही आहे. आपल्या समोरचा मुद्दा एका वेगळ्या राजकारणाचा चाललेला आहे.
आणि त्या राजकारणामध्ये जो दिवाकर रावतेंनी आरोप केलेला आहे त्या आरोपामध्ये पुष्कळचं तथ्य आहे. मनसेच्या जन्मापासून मनसेचा उपयोग हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे करीत आलेले आहेत आणि त्या मतविभाजनाचे आपण 2 निवडणुका बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी हा जो आरोप केलेला आहे आणि गमतीनं का होईना परंतु आपल्या पक्षाचे नेते विधानसभेमध्ये म्हणालेले आहेत की आम्ही सांगतो त्या ठिकाणी उमेदवार उभे करा, आम्ही तुमचा फंड पास करतो. हे गमतीनं असू शकेल परंतु म्हणालेले आहेत. तर यामुळे हा तुमच्यावरती ठपका आहे. हा काय नाही पण इथं महातेकर मला हिंदुत्वाच्या विचारायचं आहे, मुद्द्याचा चर्चा नाही. जर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांची जर चुपी युती असेल तर नितीन गडकरींनी तिला का मदत केली? नितीन गडकरींनी सरळ सरळ जाऊन खाजगी भेट घेऊन जे काय केलं त्यामध्ये या युतीलाच फायदा होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे तिला फायदा होणार आहे. मग का केलं नितीन गडकरींनी? नाही, नितीन गडकरींनी केलं. मगाशी तुम्ही जे म्हणाला की आक्षेप वगैरे, ते आमचा आक्षेपाचा मुद्दा नाही आहे याच्यामध्ये. आम्ही फक्त एवढंच म्हटलं की बाबा नितीन गडकरी जर म्हणालेले आहेत की मी सर्वांना भेटू शकतो, पवार साहेबांनी सुद्धा अशा प्रकारे एक महिनाभरापूर्वी विधान केलं की तेही कुणालाही भेटू शकतात. मोदींची भेट झाल्याची चर्चा होती. नाही पण बरोबर आहे, भेटू शकतात. पवार साहेब मोदींना भेटतात वगैरे ठीक आहे, पण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी कमकुवत उमेदवार दिले किंवा असं काही केलेलं नाहीये. शिवसेनेविरुद्ध जसं राज ठाकरेंनी उमेदवार दिले गडकरींना भेटल्यानंतर, याचा काहीच अर्थ तुम्हाला काढायचा नाहीये? नाही, अर्थ काढायचं नाही असं माझं हे नाहीये, म्हणणं नाही याच्यामध्ये. पण काय म्हणणं आहे सांगा ना तुम्ही. नाही, सांगितलं ना याच्यामध्ये मी की अजून याच्यामध्ये स्पष्टता नीटशी येत नाहीये. निश्चितपणे शिवसेना गोंधळ माजलाय. आपण रविकिरण देशमुख यांच्याकडे जाऊया. रविकिरण देशमुख, बघा युतीमध्ये कसा गोंधळ माजवलाय, म्हणजे नितीन गडकरींच्या आणि सगळ्यात म्हणजे नितीन गडकरींच्या प्रोत्साहनाने हा माजलेला गोंधळ आहे. राज ठाकरेंनी काय केलंय? राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढणार असं म्हटलं, एका दगडात 2 पक्षी मारले. त्यांनी शिवसेना आपला जो परंपरागत शत्रू आहे त्याच्याविरुद्ध 6 उमेदवार दिले 7 पैकी, आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. म्हणजे भाजपशी पूल बांधून ठेवला आणि शिवसेनेविरुद्ध लढण्याची तयारी केली. तुम्ही काय विश्लेषण करताय या सगळ्याचं? मला असं वाटतं की मनसे गेल्या काही दिवसांमध्ये एका प्रचंड मोठ्या कोंडीत सापडली होती आणि राज ठाकरे यांची अवस्था महाभारतातल्या अभिमन्यूसारखी झाली होती. काय झालं होतं की एकतर सर्व ठिकाणी उमेदवार उभे करावे, तर 2009 पासून महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते मदत करतात, याच्यावर शिक्कामोर्तब. बरं, उमेदवार न उभे करावे तर मनसेच्या कार्यकर्त्यांपुढे नेत्यांपुढे पुढच्या 6 महिने काय कार्यक्रम ठेवायचा याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह. उभे करायचे ठरले तर नेमके कुठे उभे करायचे? कारण जिथे उभे करत तिथे शिवसेनेचे उमेदवार असतील तर परत मतविभाजनाचा धोका. ह्या सगळ्या प्रचंड कोंडीत सापडल्यानंतर नेमकी काय भूमिका घ्यावी, मला वाटतं ह्याच्यावर त्यांचं बरंच चर्चा म्हणजे झाली असेल किंवा त्यांचं विचारमंथन जे काही सुरू असतं मध्ये मध्ये, ते काही बोलत नाहीत. त्या काळात त्यांनी भरपूर विचार केल्यानंतर मला वाटतं हे त्यांना आयडिया आली की आता ह्या कोंडीतनं आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, चक्रव्यूह भेदायचं असेल तर काय करायचं? एकीकडे थोडेसे उमेदवार उभे करायचे आणि एनडीएत जायचं नाही. एनडीएत माझा पक्ष घटक पक्ष असेल असं म्हणायचंच नाही, पण मोदींना माझा पाठिंबा असेल म्हणायचं. त्यामुळे हे एक मजेशीर आता त्यांनी केलेलं आणि त्यांची एक नेहमीची सवय आहे अलीकडे. ते काय करतात की एक छोटंसं काहीतरी बोलायचं, एक मूव म्हणजे राजकीय चाल रचायची आणि पुन्हा शांत राहायचं थोडे दिवस. आता 7च उमेदवार जाहीर केले त्यांनी. आणखी किती करतील माहीत नाही आणि ते नेमके कुठे करतील तेही माहीत नाही. तर या 7 उमेदवारावर महाराष्ट्रामध्ये काय रिॲक्शन येईल? पण या खेळीने त्यांनी महायुतीमध्ये गोंधळ माजवून दिलेला. अगदीच अगदीच शिवसेनेच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे, भाजपचा काय चाललंय असं त्यांना वाटतंय. अगदी इतरांच्याही मनात संशय, त्यांनी गोंधळ निर्माण करून दिलेला आहे. अगदी अगदी गोंधळ निर्माण केलेला आहे आणि त्याचं ते बहुतेक आता गेल्या 2-3 दिवसामध्ये ते व्यवस्थित पाहत असतील. आता 2-3 दिवसामध्ये ते वेगळी भूमिका आणखी काही म्हणजे आणखी किती ठिकाणी उमेदवार जाहीर करायचे ते ठरवतील. मनसेचं गेल्या 4 वर्षामध्ये आपण बघतोय, 4-5 वर्षामध्ये की हा पक्ष स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत असताना मध्येच एक थोडीशी काहीतरी कुंठितता आली की काय असं वाटायला लागलं होतं. आणि मध्ये तरी आपण पाहिलं की आपचं जेव्हा एक बोलबाला सुरू झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक पर्यायी पक्ष निर्माण होतो की काय, कारण आपचे काही कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये खूप सक्रिय आहेत असं वाटायला लागलं होतं. त्याचा फटका ह्या पक्षाला बसतोय की काय असं वाटत होतं. आणि तेवढ्यात ह्या भेटीमुळं गडकरींच्या आणि राज ठाकरे यांच्या एक वेगळंच नवीन वातावरण महाराष्ट्रात चर्चा सुरू झालं आणि पूर्ण स्पेस जी असते मीडियामधली या भेटीमुळं व्यापली गेली आणि एक नवीन गोष्ट सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे राज ठाकरेंचं मीडिया मॅनेजमेंट चांगलं आहे असं म्हणायला पाहिजे आणि त्यांना हल्ला कुठे करायचा हे कळतोय. त्यांनी शिवसेनेवर हल्ला केलेला आहे आणि तो सुद्धा शिवसेनेच्या मित्राच्या म्हणजे भाजपच्या मदतीने केलेला आहे. आपण यावेळी चर्चा करूया, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा चर्चा करूया. याचा शिवसेनेवर काय परिणाम आहे, खुद्द मनसेवर काय परिणाम होणार आहे याचीही चर्चा करूया. पण ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, मनसेच्या भूमिकेमुळे शिवसेना भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल का? बघा पडद्यावर.
50% होय म्हणतायत, 50% नाही म्हणतायत. लोकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालाय. ब्रेक नंतर मला 2-3 महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करायची आहे. एक तर सेना भाजपच्या युतीवर आणि त्यांच्या निवडणुकीतल्या शक्यतांवर याचा काय परिणाम होईल. दुसरं म्हणजे मनसेच्या भावी राजकारणावर याचा काय परिणाम होईल. विधानसभा निवडणुकीवर यांचा काय परिणाम होईल. मला अरविंद भोसले तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. मला विचारायचं आहे, मी असं ऐकतोय गेले 2 दिवस शिवसैनिकांकडून हे कालपासून जाहीर झाल्यानंतर की शिवसेनेच्या विरोधात मनसेने उमेदवार दिलेले आहेत आणि नितीन गडकरी याला कारणीभूत आहेत. मग भाजपच्या उमेदवारांविरुद्ध आम्ही का काम करायचं असा प्रश्न काही शिवसैनिक विचारतायत. अशी भावना शिवसैनिकांच्या मनात आहे का. नाही, तशी काही भावना नाही. शिवसैनिकांची भूमिका स्पष्ट आहे. त्याच्या आधी मी छोटासा आपला वेळ घेतो. मनसेने जो मोदींना न मागता पाठिंबा जाहीर केला आहे, तर असं चित्र समोर येतं की घरातले काही वडीलधारी बाहेर कामानिमित्त निघालेत, वडीलधारी काही कामानिमित्त बाहेर निघालेत आणि घरातले लहान मूल म्हणतं मी सोबत येऊ का, आणि घरातले त्याला वडीलधारी नाही म्हणून साधतात, तर ते लहान मूल बोलतं मग कोणते कपडे घालू छान छान, असा तो न म्हणजे मागता हट्ट धरतं. तसा हा न मागता देत असणार तो पाठिंबा आहे. आणि महत्वाचा विषय असा की आता जसा तुम्ही जो प्रश्न विचारलात, तर मनसेने ज्या पद्धतीने आता उमेदवार उभं करायचं ठरवलेलं आहे, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब काल बोललेत की मनसेने उमेदवार उभे केले, आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार. शिवाय जसं आता महातेकर साहेब बोलले की भर विधानसभेमध्ये वित्तमंत्री, अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले, स्वतः शिशिर शिंदेना 50 लाखाची मदत देताना बोलले की मदत करतोय आणि आम्ही सांगू त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार उभे करा, आम्ही सांगू तसा प्रचार करा. हा एक भाग झाला. नाही, पण बरोबर आहे अरविंद भोसले, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर न देत तुम्ही भाजपविषयी बोलण्याचं का टाळताय. कारण समजा आपण लक्षात देऊ की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे, तर हा नितीन गडकरींच्या भेटीमुळे कशावरून होणार नाही. नितीन गडकरींच्या भेटीमध्ये हे शिजलं असेल अशी कशावरून शक्यता नाही. भाजप विरुद्ध बोलण्याचा किंवा टाळण्याचा प्रश्न येत नाही. शिवसेनेला नेहमी स्पष्टपणे भूमिका घेतलेला आहे. कारण हे जे काही काम शिवसेने करतो ते शिवसेना प्रमुखांचा जो विचार होता महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी करा. त्यामुळे कोणी समजा डाळ मारली असेल म्हणून आम्ही वासरू मारणार नाही, ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. जो महायुतीचा धर्म आहे तो धर्म आम्ही पाळणार. या राज्यामध्ये, या देशामध्ये चांगलं सरकार आहे व त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार. जिथे जिथे महायुती आहे तो उमेदवार केवळ शिवसेना असं तुम्ही सांगताय, पण शिवसैनिक नाराज आहेत, हेही सत्य आहे. नवाब मलिक यांना काहीतरी म्हणायचं आहे. नवाब मलिक, काय म्हणणं आहे तुमचं. नाही, आता हे सांगताय की महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आता विधान परिषदेची निवडणूक आहे, संख्याबल नसताना दोन्ही पक्षांनी 2-2 उमेदवार उभे केले. म्हणजे कसं हे निवडून येणार आहे यांना माहिती आहे काय. म्हणजे या निवडणुकापासूनच एकमेकाची पाया खेचायची सुरुवात झालेली आहे. आणि यांना जर महायुतीत सगळं चांगलं होतं तर मग यांनी बसून 3 उमेदवार का उभं केले नाही. म्हणजे यांना एकामेकाला पाडापाडीचं राजकारण आता उद्यापासूनच सुरू झालेलं आहे. आणि या सगळे परिस्थितीमध्ये जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील तिकडे भाजपची लोक मनसेला मदत करणार आहे, मनसेचे लोक यांना बीजेपीला मदत करणार. हे सगळा खेळखंडोबा त्यांनी ठरवलेलाच आहे. त्यांनी आतले भिडू निर्माण केलेले आहे. आणि कितीही बोलत राहिले तर मला वाटते त्यांच्या चुप्पा हा समजवता आहे की आज मान्य करणार नाही, पण निकाल आल्यानंतर दिसेल महाराष्ट्रभर काय त्या लोकांनी ठरवून कसं काय केलेलं आहे. या शिवसेनेला नंतर काढणार आहे. रावतेजींकडे जाऊया. रावतेजी, नवाब मलिक खूप गंभीर गोष्ट सांगतायत. चुपा समझोता झालाय, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होईल ही वेगळी गोष्ट, पण कदाचित त्यामुळेच त्यांना जास्त माहिती असेल की चुपा समझोता झालाय भाजप आणि मनसेमध्ये. काय म्हणाल याबद्दल. आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसतंय विनोद तावडे कालपासून 4 वेळा गेले राज ठाकरेंकडे. याचा अर्थ काय. त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरेंना आवडणार नाही, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा जात आहेत. नवाब मलिक म्हणाले त्यांच्याही तिसऱ्या उमेदवाराला पूर्ण मतं नाहीये, त्यांनाही 10-12 मतं आणायचीच आहेत. काँग्रेसला सुद्धा 5 मतं कमी पडतात तरी त्यांनी 3 उमेदवार उभे केलेले आहेत. त्या मतांचा हा सगळा अंदाज आहे. उद्या कशावरनं राष्ट्रवादीचा तिसरा उमेदवार पडणार नाही आणि युतीचे 4 उमेदवार येणार नाहीत. तर ती निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये तिन्ही ज्यांनी उमेदवार जास्त दिले आहेत त्या सर्वांना 10 ते 12 मताचा कोटा आणायचा इथून तिथून, हे नवाब मलिकाने माहिती आहे. त्यामुळे नवाब मलिक जे काय सांगतायत आम्ही असं का केलं, तर तुम्ही सुद्धा एक उमेदवार जास्त उभा केलाच आहे की 15 मता करता. तर तो विधान परिषदेचा विषय झाला. तर तावडेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला मतं त्यांची 11 काय 10 मतं आहेत ती आम्हाला पाहिजेत, आणि त्याकडे 10च मतं आता त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्याकरता ते जात आहेत. या व्यतिरिक्त ते कोणतं बोलत नाहीत.
गडकरींनी मात्र त्यांच्यावर राष्ट्रीय अजेंडा त्यांच्या पुढे ठेवून मोदींना मदत म्हणून तुम्ही उमेदवार उभे करू नका असं सांगितलं आणि तिथेच हा सगळा गडबड गोंधळाचा विषय जो आहे तो तिकडे आहे. आणि राज ठाकरे यांनी मनसे प्रमुख या नात्याने जी घोषणा केली की आम्ही मोदींना पाठिंबा, परंतु आता महाराष्ट्रामध्ये महाआघाडी एकत्र लढते ती मोदींकरताच लढते की, म्हणजे आम्हाला पाळायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचा हा युक्तिवाद हा न कळण्या एवढा मतदार तर मूर्ख नाहीत आणि मराठी माणूस अजिबात नाही आहे. आज नवा काळनी जे लिहिलेलं आहे ते इतकं गंभीर आहे की हे मोदींना पाठिंबा आणि महायुतीला पाडापाडी, म्हणजे हे अत्यंत घाणेरडा शब्द लिहिला आहे. मी मुद्दाम म्हणत नाही. आणि अशा प्रकारे ही जी राजनीती चाललेली आहे ही 100% कॉईन पडलेला आहे, आवाज आलेला आहे आणि त्या आवाजाचे प्रतिध्वनी हे उमटत आहेत. आता पुढची यादी काय येईल तो नंतरचा भाग, पण शिवसेना सक्षमपणाने उभी राहिलेली आहे. आम्ही लढणार तर आहोतच, उलट ह्या सगळ्या ह्याच्यावरून आता शिवसैनिक इतका एकवटून लढेल की भगवा झेंडा कसा जिंकायचा ताकदीनिशी मगाशी अरविंद भोसलेंनी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ते शिवसैनिक सिद्ध करून दाखवेल. आघाडी आणि महाआघाडीमध्ये असलेल्या सर्वच आता पक्षांना ही एक जबाबदारी निर्माण झालेली आहे की असे जर आमच्याकडे संशयाची बोटं येणार असतील तर आमच्याकडे संशयाची बोटं येणार नाही अशी कृती आता प्रत्येकाला उद्याच्या निवडणुकीमध्ये करावी लागेल, ती सिद्ध करावी लागेल. नवाब मलिक, तुम्ही अशा कोणत्याही स्वप्नात राहू नका. महाआघाडी एक दिलाने उद्या लढल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी आणि मुंडेंच्या नेतृत्वात ती लढेलच, हे तुम्हाला मी जाहीररित्या सांगतो. बरोबर आहे. एक मिनिट नवाब मलिक, मी येतो तुमच्याकडे, पण मला रावतेजी तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. तुम्ही मगाचपासून कॉईन पडलंय म्हणताय, मला काय अर्थ कळला नाही. नेमकं काय याचा अर्थ होतो? हे त्यांनी सांगितलं होतं की कॉईन टाकल्याशिवाय ते म्हणजे ह्याचा ते टेलिफोन असतो ना, पब्लिक टेलिफोन, कॉईन टाकल्याशिवाय आवाज येत नाही. आता काँग्रेसच्या टेलिच्यात कॉईन टाकलंय, आवाज आलाय. पण काँग्रेस, माझा हा प्रश्न उदाहरण आहे, माझं नाही. रावतेजी माझा हा प्रश्न आहे, काँग्रेस राष्ट्रवादीने हे कॉईन टाकलंय की ह्या कॉईनला गडकरींनी सुद्धा हातभार लावलाय? ते गडकरींनी आता जे काय सांगितलं की मोदींसाठी तुम्ही माघार घ्या, त्यांनी गडकरींवरच बाजू उलटवली, हे सिद्ध झालेलं आहे. आता गडकरींना आपण कोणाला भेटतो आहोत आणि कशासाठी भेटतो आहोत हे आता त्यांना लक्षात आलं असेल की मोदींना सहाय्य मिळवण्याकरता त्यांनी शांत राहावं आणि महाआघाडीला पाठिंबा उमेदवार निवडून यावेत या प्रामाणिक हेतून जर ते गेले असतील तर एक कानफडात कशी एखाद्याकडे आपण चांगुलपणाने जावं आणि कानफडात मारून यावं, तशा प्रकारे त्याने आता सणसणीत गडकरींना दिलेली आहे की हो तुम्हाला मोदी निवडून देतो पण तुम्हालाही गाडतो, असा हा त्या सगळ्या आता त्यांच्या कालच्या घोषणेचा अर्थ आहे. नवाब मलिक, आता गडकरींनी याचं चिंतन करायचं नाही. असं आहे रावते साहेब, तुम्ही इथे नावाकाडचा उल्लेख केलेला आहे. नावाकाडमध्ये भाजप काय खेळी खेळतो हे पण लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचले नाही मला वाटते. तुम्ही गडकरी साहेबाबाबत सांगताय की गडकरी असे तसे, नाही ते खालचा वाचला नाही, रेड इंक मध्ये आहे, ते पण वाचा. आणि जे तुम्ही माझ्या भाषेत गडकरी सांगितलंय, नाही तुम्ही जे सांगताय त्यांच्याकडे ते भाजपचे जरा ऐका ना, भाजपचे तुम्ही सांगताय त्यांच्याकडे जबाबदारी आहे, ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले, त्यांना जी जबाबदारी पक्षाकडून देण्यात येते कुठेतरी त्यांना जबाबदारी दिल्याशिवाय ते जबाबदार व्यक्ती असं वागणार नाही. तुम्हाला हे समोर मान्य करता येत नसेल तरी आतून तुम्हाला हे सगळं माहिती आहे की काय चाललेलं आहे, कुठल्या पद्धतीने सगळं खेळखंडोबा आहे, आणि हे तुम्ही आत्ता स्वीकारणार नाही. पण 16 तारखेनंतर हे सगळं चित्र महाराष्ट्र आणि देशाचं समोर आल्यानंतर तुम्हाला कळेल की काय असं आतला बुडू काय खेळी खेळतो आणि कसे आतले बुडू खेळताय हे तुम्हाला नंतर कळणारच आहे. ठीक आहे. रविकिरण देशमुख, मला तुम्हाला विचारायचं आहे, एकूण जो परिणाम याचा आहे, पुढे काय होईल आपल्याला माहित नाही, पण आज तरी गोंधळ माजलेला आहे तर स्पष्ट आहे. रावतेजी गडकरींविषयी सुद्धा थोडेसे संतापाने बोलतायत आणि ते स्वाभाविक आहे. मला सांगा, जर असं झालं की भाजपनी मनसेनी शिवसेनेविरुद्ध उमेदवार दिले तर शिवसेनेचे लोक भाजपच्या उमेदवारासाठी काम करणार नाहीत, ही शक्यता मोठी आहे आणि याचा फटका भाजपला पण बसू शकतो की नाही? भाजपला याच्या आधी फटका बसला आहे, म्हणूनच भाजपचे नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत की मनसे सोबत आली पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2009च्या निवडणुकीनंतर जर आकडेवारी आपण काढली लोकसभेची आणि विधानसभेची, तर ज्या मतदारसंघामध्ये भाजप, मनसे आणि काँग्रेस राष्ट्रवादी अशी फाईट झाली तिथे मराठी मतदारांनी आपल्याला मतदान केलं नाही असा ग्रह झालेला आहे भाजपच्या नेत्यांचा. कारण त्यांच्या मतदानाची आकडेवारी ही भाजपची 3ऱ्या क्रमांकाची आहे काही काही ठिकाणी.
मनसेला भरघोस मतं मिळालेली आहे. त्यामुळं भाजपची चिंता ही आहे की उद्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली अशीच परिस्थिती होऊ नये. आपले खासदार जसे मागच्या वेळी पडले 2009ला, म्हणून भाजपचा सुरुवातीपासून प्रयत्न आहे, तो काही लपून नाही राहिलेला. त्यांची इच्छा आहे किंवा मनसे आली पाहिजे, मनसे आली पाहिजे. शिवसेनेला हे पसंत नाही, कारण वर्षभरापूर्वी सुद्धा शिवसेनेने, खरं तर आत्ताच्या ह्या घडामोडीमध्ये मला एक कळलेलं नाही आहे, कारण वर्षभरापूर्वी सुद्धा शिवसेनेने हे स्पष्ट केलं होतं की पाहुण्याला निमंत्रण तुम्ही देणार, पण लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था आम्ही करणार नाही. म्हणजे याचा अर्थ शिवसेना कुठलीही जागा मनसेसाठी सोडायला तयार नव्हती. हे वर्षभरापूर्वी सुद्धा होतं. मग आज जर भाजप मनसेला सोबत घेऊ इच्छित आहे, तर शिवसेनेला का राग आलाय मला काही कळलेलं नाही आहे. कारण शिवसेना एकही जागा त्यांना देणार नाही स्वतःच्या कोट्यातली, हे स्पष्टच आहे. पण तरी भाजपचं जे काही मनसेबद्दलचं जे भावना मी आपल्याला सांगितली, की त्यांना असं वाटतं की मनसे आली तरच आपल्या मतदानामध्ये थोडीफार वाढ तरी होईल. भाजपला एवढं प्रेम का वाटतंय म्हणजे भाजपला मनसेबद्दल मनसे यांनी मागच्या वेळेस त्यांचा खूप मोठा लॉस केलेला आहे. त्यांची आकडेवारी अशी सांगते की जवळपास 42 का 44 जागा, 48 जागा 2009च्या निवडणुकीमध्ये विधानसभा मनसेमुळे गमावल्यात. आणि मुंबईत आपण बघतोय, ईशान्य मुंबईमध्ये 1,95,000 मतं होती मनसेच्या उमेदवाराला. उत्तर मुंबईमध्ये 5,000 2,000 ह्या जागा भाजपच्या पडलेल्या आहेत. त्यामुळे भाजपला असं वाटतंय नाही, लोकसभेच्या पण जागा पडल्या लोकसभेच्या राम नाईक हरले, ते मनसेच्या उमेदवारामुळे हरले. पुन्हा किरीट सोमय्या हरले गेल्या वेळेला ईशान्य मनसेच्या उमेदवारामुळे हरले. परंतु मग भाजपची ही आगतिकता आहे की मनसे काही केलं आपल्यासोबत आलाच पाहिजे, म्हणून ते प्रयत्न करतायत. पण शिवसेनेला हे पसंत पडत नाहीये. हा सगळ्यात मोठा पेच निर्माण झालेला आहे. मला एक ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक पूर्वी मला रावतेजींकडे जायचं आहे. रावतेजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे आणि शिवसेनेविरुद्ध त्यांनी 6 उमेदवार दिले आहेत आतापर्यंत, तरी कदाचित वाढतीलही. मला सांगा, मनसेच्या मतांमुळे याच्यातले 2-4 उमेदवार जर पडले, गेल्या वेळेला गजानन कीर्तीकरांना गुरुदास कामतांविरुद्ध असाच फटका बसलेला आपल्याला आठवत असेल, राम नाईकांना फटका बसला, आणखी इतर ठिकाणीही फटका बसला, आणि नंतर ते असं म्हणाले आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देतो, म्हणजे एनडीएत येतो, तर तुम्ही काय करणार आहात? आता हा जरतरचा प्रश्न आणि नंतरचा प्रश्न आहे. आज तरी ते एनडीएत येत नाहीयेत, पण एनडीएत नाही येता नरेंद्र मोदींना पाठिंबा, पण तुम्हाला खतम करतो, ही जी मगाशी मी भूमिका सांगितली, ही ज्या भूमिकेमधला हा कसला पाठिंबा आहे आणि कशासाठी पाठिंबा आहे? महायुती भक्कमपणाने 30 ते 35 जागा एक जीवाने निवडून आणेल आणि नरेंद्र मोदी पाठिंबा देईल, ही आमची भूमिका असताना तुम्हाला पाडतो आणि मी येतो, असा पाठिंब्याची गणित लागत नसतात. त्यामुळे त्यांनी गडकरींना दिलेलं हे उत्तर आहे. मागे एकदा त्यांनी सांगितलं होतं असंच, की सारखे माझ्याकडे येता, माझ्याने बोलता, मी अजून एक शब्द बोललेला नाही या तुमच्या आघाडीत येण्याचा, ह्याच्या पुढे जर तुम्ही वारंवार असं बोललात तर खासगीतली सगळी बोलणी मी उघड करीन. त्यानंतर ही सगळी मंडळी घाबरली होती. तेव्हा लागूल चालन त्याचा एक कसा नकार त्यांनी घेतलेला आहे पूर्वी, आणि आता देखील आता नरेंद्र मोदी करता चांगल्या भावनेने जर ते गेले असले तरी सुद्धा कसा फटका त्यांना पडलेला आहे ते आता अनुभवलंय. पण रावतेजी, हा फटका गडकरींना कसा? त्यांनी एकदा गडकरींविरुद्ध सुद्धा उमेदवार दिलेले नाही नागपूरमधून, आणि 6 उमेदवार तुमच्या विरुद्ध आहेत, शिवसेनेविरुद्ध आहेत. नाही, हा प्रवृत्तीचा विषय आहे. गडकरींना फटका म्हणजे त्यांच्या जागेला फटका नंतरचा भाग आहे. हा प्रवृत्तीचा प्रश्न आहे. जर गडकरी साहेब त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं नरेंद्र मोदी करता तुम्ही गप्प बसा, तर त्याने त्याचं उत्तर ज्या पद्धतीने दिलेलं आहे, मागच्या वेळेस जसं दिलं होतं की वारंवार मी न बोलता जर माझ्या नावाने बोंबलं असेल तर मी सगळं खाजगीतलं जाहीर करीन, त्यावेळी सगळे घाबरले होते. तेव्हा अशा प्रकारे त्या गडकरींना त्यांनी सांगून टाकलं मी कोण आहे आणि कसा आहे, तेव्हा माझ्या नादी काय लागू नका, मला जे करायचे ते मी करणार आहे, मला मराठी माणसामध्ये फूट पाडायची आहे, ह्या महाराष्ट्राचं अहित करायचं आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये एक संघ मराठी माणूस उभा राहिला नाही पाहिजे, आणि असं सगळं जे काही चाललंय ते चालूच राहणार आहे. आणि आता ह्याच्यात तुम्ही म्हणता एका दगडात 2 पक्षी. महाराष्ट्रामध्ये बुद्धिभेद तर मराठी माणसामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहेच, परंतु मगाशी अरविंदनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण उत्तर प्रदेश, बिहार या भागामध्ये भाजपला सुद्धा शह देण्याची, काटशह देण्याची इथे बसून केलेली एक वेगळी खेळी आहे. याद राखा, आपण सरळ वागला नाही ते तुमची इथे पण मतं जातील, कारण माझा बिहार विरोध, माझा उत्तर प्रदेशचा विरोध, आणि मुंबईमध्ये जवळजवळ 50-55 लाख मतं आहेत, त्याच्यावर सुद्धा परिणाम निर्माण करायचे सामर्थ्य त्यांनी दाखवलं आहे. एका ठिकाणी नरेंद्र मोदीच्या गुजरातीबद्दल मी माझी आई आहे म्हटल्यावर आम्ही काय मावश्यात म्हणून तिथे नरेंद्र मोदी फटकारायचं आणि आज पाठिंबा जाहीर करायचा. एकही धोरण त्यांचं धरसोडीचं प्रत्येक वेळेला असते. काल बोललं तर उद्या उलटं असते, आज बोललं तर परवा तिथं असेल. तेव्हा त्या धोरणावर कोण किती विश्वास ठेवावा ही परिस्थिती त्यांच्या अनुभवातून आतापर्यंत आलेली आहे. त्यामुळे टोलचा जो झोल झाला तशाच त्यांच्या धोरणाचा झोल
हा कायम असतो हे गडकरींना अनुभवायला आता आलेलं आहे. त्यामुळे आता गडकरी या संदर्भात जागृत झाले असतील असं माझा समज आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. पण ब्रेक पूर्वी रविकिरण देशमुख मला तुम्हाला विचारते, ते म्हणतायत उत्तर भारतीय मतं जी आहेत भाजपची, अशी जर छुपी युती केली गडकरींनी मनसेबरोबर तर उत्तर भारतीय मतांवर मोठा परिणाम होऊ शकतो. हे खरं आहे का? उत्तर भारतीय मतांवर त्यांना चिंता आहे की ते बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये परिणाम होईल. नाही, आणि मुंबईतही आहेत ना मोठ्या मुंबईतही प्रमाणावर. आहेत, परंतु ह्या गोष्टीचा विचार भाजपच्या नेतृत्वाने फार पूर्वीच केलेला आहे, जेव्हा 2009च्या निवडणुकीत फटका बसला तेव्हा. आणि त्यांना त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं की जसं आपण शिवसेना अशी एक चर्चा ऐकायला आली आपल्याला की मग शिवसेना सुद्धा आज जरी बोलत नसली विशिष्ट अशा प्रांतवादाबद्दल ह्याच्याबद्दल फारसं आक्रमक नसली, तर पूर्वी होतीच की शिवसेना आक्रमक. 1988-89 पासून शिवसेना भाजपची युती आहे. त्यावेळी शिवसेना प्रचंड आक्रमक होती मराठी भाषेविषयी, परप्रांतीयांविषयी. त्यावेळी भाजपने युती ठेवलेलीच आहे त्यांच्याशी तेव्हापासून. त्यामुळे मनसेबद्दल अशी भूमिका असली तरी आज युती करायला भाजप तयार आहे, कारण भाजपची ती गरज आहे राजकारणामध्ये. मनसे ही भाजपची गरज आहे, शिवसेनेची नाही. बरोबर आहे ना? म्हणजे शिवसेनेची नाही, भाजपची गरज आहे. आणि मला हेच तुम्हाला विचारायचं आहे, यामुळे महायुतीमध्ये मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, समस्या निर्माण होऊ शकतात. त्या समस्या काय आहे यांची चर्चा आपण करूया एका ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर मला हेही विचारायचं आहे, मनसेचे जे राजकारण आहे ते संपूर्णपणे शिवसेना द्वेषावर आधारलेलं असेल तर त्यांचं भविष्य काय आहे, हाही प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न बघा, मनसेच्या भूमिकेमुळे शिवसेना भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल का? बघा पडद्यावर. नाही म्हणतात 52% लोक, 48% लोक मात्र हो म्हणतायत. मलिक यांच्यापासून करायची आहे. नवाब मलिक, मला तुम्हाला विचारायचं आहे, सरळ सरळ राजकारण असं दिसतंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किमान महाराष्ट्रामध्ये 8-10 जागांवरही या मनसेच्या उमेदवारांमुळे फायदा होईल. खुश आहात का तुम्ही? नाही, अजून संपूर्ण त्यांनी यादी जाहीर केली नाही. आता रावते साहेब सांगताय की आम्हाला किती जागा भेटणार आहे. मला वाटते 98 साली या राज्यामध्ये सेना भाजपचं सरकार असताना 38 जागा काँग्रेस आणि मित्र पक्षाला मिळाली होती. तीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला आहे आणि आम्हाला विश्वास आहे या परिस्थितीचा फायदा निश्चित आम्हाला होईल आणि कमीत कमी 38 जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. ठीक आहे रावते साहेब, त्यांचा विश्वास, आत्मविश्वास किती वाढलाय बघा. काय म्हणायचं तुम्हाला? या परिस्थितीमुळे या परिस्थितीमुळे वाढलाय. बरोबर आहे. श्रेय गडकरींना द्यायला पाहिजे. रावतेजी, श्रेय गडकरींना द्यायला पाहिजे. नाही, असं नाही आहे. आम्ही किती भ्रष्टाचार केला, आम्ही किती आदर्श उभे केले, आम्ही कसाही कारभार जरी केला, किती महागाई वाढवली, जनतेत किती असंतोष असला तरी मतविभागणी करून समोरच्याला पराजित करणारा असा एक आम्हाला भक्षक मिळाला तर आमचं रक्षण करणं होऊ शकते असं त्यांनी आता आपल्या पुढे लॉजिक मांडलेलं आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं होतं आणि मगाशी चर्चेत आलं, शरद पवारांना आनंद लपून राहिला नाही, काँग्रेसला आनंद लपून राहिलेला नाही आणि ते सगळे आनंदी आनंद आहे. मगाशी कॉईनचं मी सांगितलं तर कॉईन आता या दोघांनी मिळून टाकलेली आहे, टेलिफोन वाजायला लागलेला आहे, हे सर्व सुरू झालेलं आहे. आणि नवाब मलिक यांनी न कळत का होईना कबुली दिली. ते आता कुठे 8-10 जागेच्या, तुम्ही तर 8-10 जागा जातील म्हणाला, ते एकदम 37-38 जागेवरच पोहोचले. म्हणजे आता त्यांच्यामुळे आम्हाला फक्त 7-8 जागाच मिळतील. नरेंद्र मोदींची लाट, नरेंद्र वातावरण हे सगळं गेलं वाहून. इतका आत्मविश्वास यांना निर्माण झालेला आहे एका ह्या गोष्टीमुळे. ह्याच्यातलीच त्यांची छुपी युती ही त्यांनी जाहीर केल्याबद्दल मी माननीय नवाब मलिक यांना मनापासून धन्यवाद देतो. नवाब मलिक, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, बोला. नाही, रावते साहेबाला हे मान्यच नाहीये. तुमच्या इतका आतून भांडणं आहे. भाजपला हे कळून सुटलेलं आहे की शिवसेना कमकुवत आहे. भाजपला या महाराष्ट्रामध्ये ताकद नसताना शिवसेनेच्या कांद्यावर बसून त्यांनी स्वतःचं राजकारण केलेलं आहे. आता तुमचा कांदा कुठेतरी कमकुवत झालेला आहे. त्याला मनसेचा कांदा आता थोडा तगडा वाटते. त्यामुळे ते कुठेतरी आतून सगळा खेळखंडोबा चालणारच आहे. आणि आम्ही भ्रष्टाचार केला, येडियुरप्पा कुणाबरोबर तुम्ही जाऊन बघा. हे सगळे आरोप करून राजकारण होत नाही. या महाराष्ट्रामध्ये केलेली कामं, लोकांची विकासाची कामं असतील, कल्याणकारी राज या नात्याने जे निर्णय झाले असतील, निश्चित रूपाने त्याचा फायदा मिळेल. तुम्ही निकाल आल्यानंतर बघा 38 जागा भेटते. पण रावतेजी, मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. प्रश्न आहे, तुम्ही भाजपला जाब विचारणार आहात की नाही? माझ्या मते भाजप आणि शिवसेना माननीय उद्धवजी यांच्यात नक्कीच संवाद होईल आणि या संदर्भात चर्चा नक्की होईल. आणि मी तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे
हे जे आव्हान आता महायुतीला आलेलं आहे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते शिवसेना, भाजप, RPI, आमची शेतकरी संघटना आणि आमचे जानकर आता आम्ही अशा ताकदीने भिडू की 38चा आकडा काँग्रेस गाठते का आम्ही गाठते आहे आम्ही बघू. हे आव्हान आम्ही पेलू आणि स्वीकारू. अशी आजची परिस्थिती निर्माण झाली. आम्ही त्याला सामोरे जाऊ. आमचे नेते खंबीर आहेत. खांदे बिंदे आपण नंतर तपासू सगळं झाल्यावर 16 तारखेला. आमचे सर्व नेते खंबीर आहेत. उद्धवजींच्या, मुंडेंच्या नेतृत्वात आम्ही 100% उद्याचा चमत्कार घडवून दाखवूया महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या विकास कामाची कुठे काय घडले गडबडती तुम्हाला नक्की दाखवायचं राहणार नाही. ठीक आहे, तुम्ही सतत म्हणतायत, माझ्या लक्षात येत आहे उद्धवजींच्या आणि मुंडेंच्या नेतृत्वात. तुम्ही काय गडकरींचं नाव घेत नाही आहात. ठीक आहे, असू दे, काय होते ते उद्या कळेलच. काय म्हणायचंय तुम्हाला भोसले? मला एवढं म्हणायचं आहे 2-3 छोटे मुद्दे, मी जास्त वेळ घेत नाहीये. जसं नवाब मलिक साहेब म्हणाले ती शिवसेना टमटो झाली. कसली शिवसेना टमटो झाली हो? तुमचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची खाती शिवसेना चालवते असं म्हटलं तर वावडं ठरू नये. कारण जे कोण आज महत्त्वाची सरी खाती संभाळते महाराष्ट्रातली ती शिवसेनेतून बाहेर पडलेली मंडळी चालवत आहेत. तुमच्यामध्ये क्षमता नाही आहे, ती शिवसेनेतून बाहेर पडलेली मंडळी चालवत आहेत, हे लक्षात घ्या. माझा छोटासा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, भाजपचे कार्यकर्ते. काल जसा मनसे अध्यक्षांनी पाठिंबा जाहीर केला मोदींना, कालपासून भाजपचे जे कार्यकर्ते ते फार डिस्टर्ब झालेले आहेत. कारण तुम्ही त्यांचं काम करणार नाही हेच मी म्हणतोय. सांगतो ना, त्यांचं बरोबर आहे म्हणणं तुमचं म्हणणं. भाजपचे कार्यकर्ते disturb त्यांनी झालेत. नरेंद्र मोदी असेल, राजनाथ सिंह असेल, त्यांना विविध माध्यमातून त्यांनी संपर्क साधणं चालू केलं आहे की मुंबईत या, एखादी जाहीर सभा घ्या आणि महायुतीच्या उमेदवारांच्या व्यतिरिक्त कुणालाही मतदान करू नका असं जाहीरपणे बोला. असं भाजपचे कार्यकर्ते हे आता नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान जे आहेत भावी, ते नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांना सांगणार आहेत. हा विषय लक्षात घ्या. आणि छोटासा मुद्दा, 2009ची विधानसभेची इलेक्शनचे निकाल जाहीर झाले. माननीय मनसे अध्यक्षांनी ताबडतोब प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथे फिल्मी स्टाईलने ते डायलॉग बोलले, अमर अर्बन अँथोनी मधला, की उसने आपण बहुत मारा, आपण दोही मारा, लेकिन जोर से मारा. तुमचा विरोध नेमका कुणाला आहे? ह्या भ्रष्टाचारी काँग्रेसच्या विरोधात तुम्ही बोलत नाही. तुमचा जो काय राग आहे, जो काय संताप आहे, किंवा तुमची जी काय खुन्नस आहे, किंवा तुमचा जो काय गैरसमज आहे, तो केवळ शिवसेना द्वेषापोटी आहे. तुम्ही हे दोही मारा लेकिन जोर से मारा, पण ते शिवसेना मारलं म्हणून सांगता. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात ब्र काढत नाही. तो पॉईंट आपल्याचा जो विषय चालला नाही, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय शिवसेना द्वेष आणि नेमकं त्यांनी आपल्याला मुद्द्याकडे या शब्दाने आणलेलं आहे. मला तुम्हाला दोघांनाही हेच विचारायचं आहे की मनसेकडे पाहिलं तर मनसेच्या राजकारणाचा संपूर्ण पाया हा शिवसेना द्वेष दिसतोय. शिवसेनेला आम्हाला खाली पडायचंय कारण तिथले लोक नंतर आमच्याकडे येतील असं कुठेतरी गणित दिसतंय. हे मनसेला कुठे घेऊन जाणार आहे? पहिल्यांदा मातेकर, नंतर देशमुख. नंबर 1, ही निवडणूक पहिल्यांदा अशी निवडणूक आहे की जशी महायुती एका ताकदीनं उभी झाली त्या पद्धतीनं आपचे देखील उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. वेगवेगळे पर्याय लोकांच्या समोर. तुम्हाला वाटतं मनसेची मतं कमी होतील? मनसेची मतं निश्चित कमी होतील. तो मागची निवडणूक ही त्यांची पहिली निवडणूक होती आणि त्यावेळेला त्यांच्या मतांचा अंदाज नव्हता. त्यावेळेला त्यांनी अनेकांची मतं घेतली. आता त्याच्यानंतर या निवडणुकीमध्ये, कारण त्या संपूर्ण 5 वर्षामध्ये पुन्हा शिवसेना एकदा स्थिर झालेली आहे त्या सगळ्या याच्यातून, लोकसभेच्या निवडणुका माझ्या मते नेहमी एका विशिष्ट मुद्द्यावरती होत असतात. आणि आज या ठिकाणी गेले वर्षभर जे आम्ही भांडत आहोत तो भ्रष्टाचार संपूर्ण देशाच्या पातळीवरचा, राज्यात आणि देशात, या भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहोत. आणि लोकांचा सुद्धा इंटरेस्ट हा राजकारणामध्ये कोण कुणाचा वैरी आहे किंवा कोण कुणाचा द्वेष करतोय किंवा कोण सद्गुणी आहे कोण दुर्गुणी आहे यामध्ये लोकांना इंटरेस्ट नसतो. लोकांना भारताचे ही नवीन घटित होणारी लोकसभा ही किती ताकदवान असणार आहे, किती लोकांच्या प्रश्नावर काम करणार आहे, किती लोकांच्या प्रश्नांना दिशा देणार आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणात काय भूमिका घेणार आहे, यामध्ये रस असतो आणि याच्यावरती ते निवड ठरवत असतात. एक 2-4% मतं अशी आहेत की बाबा ती भावनेच्या भरामध्ये वाहून जातात. आणि त्यामुळे आज मनसे जी भूमिका घेते, म्हणजे का आता त्यांनी उमेदवार जाहीर केले, त्याचं विश्लेषण जरी आज आम्ही करत नसलो तरी आता त्याची एक चर्चा झालेली आहे की ते नेमके कुणाच्या विरोधात आहेत, काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे. आणि त्यामुळे हे लोकांना फार आवडलेलं आहे अशातला भाग नाही. तो त्रयस्थ आहे, मतदार आहे, यांना हे काय फार आवडलेलं असतं असं नाही आहे. दुसरी गोष्ट की याच्यातून त्यांच्याच बाजूने एक गोष्ट अशी घडते की त्यामुळे त्यांना देशाच्या प्रश्नांच्यावरती बोलता येईन असं झालेलं आहे. म्हणजे आज शिवसेनेच्या बाबतीमध्ये, म्हणजे कालच्या त्यांच्या भाषणामध्ये आम्ही वाटा शोधत होतो आणि आता वाट लावू अशा प्रकारचं देखील एक वाक्य आलेलं आहे. तर या प्रकारचे वाक्य सभेमध्ये टाळ्या मिळण्यापुरत्या चांगले आहेत, परंतु सामान्यपणे लोक ज्या वेळेला विचार करतात
त्यावेळेला या वाक्यातून त्यांना देशाचा काहीतरी विकासाचं सूत्र सापडतंय किंवा देशाच्या विकासाची भूमिका तुमचं असं म्हणणं आहे, सापडते असं होत नाही, मनसेला मुद्द्यांवर काम करणं जमत नाही. जमत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी जशी उमेदवार काही उभे केलेले आहेत, मी मागाशी म्हटलं एक राजकीय पक्ष आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आहे, परंतु मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायचा आणि उमेदवार उभे करायचे, या दोन्ही गोष्टी विसंगत आहेत. आणि आज जरी एक खळबळ असली तरी उद्या लोकांना ही विसंगती लोकांच्या लक्षात येणार आहे. गंमत अशी आहे की त्यांनी उभ्या केलेल्या यादीमध्ये कोणीही निवडून येऊ शकतील अशा पद्धतीचं वातावरण आज ठामपणे तेही सांगू शकत नाही. आणि मग कुणाच्या जीवावरती ते मोदींना पाठिंबा देणार आहेत किंवा जे मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून काम करतायत आणि निवडणुका लढतायत त्यांना पाडून मोदींना हे कसं काय पाठिंबा देणार आहेत, NDAमध्ये त्यांचा प्रवेश कसा काय होणार आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टीतली विसंगती लोकांच्या समोर यायला लागलेली आहे. आणि त्यामुळे देशाचं राजकारण करण्यापेक्षा जर यांनी काही प्रश्नांच्यावर भूमिका घेतली, प्रश्नांचे मतभेद मांडले तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकेल, त्याच्यावरती एक चिंतन होऊ शकेल. परंतु ते न करता केवळ द्वेषाचं राजकारण केलं तर ते त्यांना देखील घातक ठरणार आहे. देशमुख, मला शेवटी तुमच्याकडे अशासाठी यायचं आहे की मनसे जेव्हा जन्माला आली 2006ला, 2009ची निवडणूक त्यांची महत्त्वाची होती. त्यांना त्यामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये 1 लाख, ईशान्य मुंबईत 1,95,000 अशी मतं पडली. मला तुम्हाला विचारायचं, त्यावेळेला जे मतं देणारे होते ते सगळे काही राज ठाकरेंचे चाहते किंवा त्यांचे वैयक्तिक पाठीराखे नव्हते. अनेक अशी माणसं होती ज्यांना काँग्रेस भाजपला पर्याय पाहिजे होता, त्यांनी सुद्धा त्यांना मतं दिलेली आहेत. ही मतं मनसेला पुन्हा मिळतील का? आणि दुसरं म्हणजे केवळ शिवसेना द्वेषावर आधारित असं राजकारण त्यांचं होत राहिलं तर त्यांचं भवितव्य काय? शिवसेना द्वेषापेक्षा एका व्यक्तीच्या विरोधात द्वेषमूलक राजकारण असं चित्र दिसतंय की काय असं वाटतं. कारण मनसेच्या मनसैनिकांमध्ये शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये एक फार अशी अस्पष्ट रेषा आहे. फारसा काही फरकच नाहीये. ब्लड ग्रुप एकच आहे, फक्त अलेजियन्स जे म्हणतो आपण, निष्ठा ती दुसरीकडे दाखवायची आहे. तर व्यक्तिद्वेष राजकारण चालत नाही. या देशामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात राजकारण करण्याचा तसा प्रयत्न झाला, त्या उसळून पुढे आल्या. तशीच गत 99 साली सोनिया गांधींच्या विरोधात झाली. आपण बघतोय की 99 साली जर तो प्रयोग यशस्वी झाला असता त्यांच्या फॉरेन ओरिजिनचा, तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं असतं. तेही आलं नाही. शेवटी भाजप सेनेला सत्तेवर द्यायचं नाही म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र आले. व्यक्तिद्वेषाच्या राजकारणावर कोणी यशस्वी होऊ शकत नाही. प्रश्न आहे विधायक राजकारण करून मोठं होण्याचा. आज विधायक राजकारण करून तुम्हाला मोठं व्हायचंय की नाही हा त्या पक्ष नेतृत्वाचा प्रश्न आहे. ते सल्ले देण्याच्या भानगडीत आपण अजिबात पडायचं नाही आहे. परंतु आज विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठं होण्याची संधी असताना विरोधी पक्ष स्वतःला का कुंठित करून घेतोय, का मर्यादित करून घेतोय? तो मनसे असो, शिवसेना असो, BJP असो, काय समजत नाही. कारण 20-20 वर्ष आपण विधिमंडळ कव्हर करतोय. युती तरी कशी असावी? मजेशीर बाब सांगतो, 95 ते 99 शिवसेना भाजपचं संयुक्त विधिमंडळ पक्ष होता. नेते मनोहर जोशी होते आणि काही काळ नारायण राणे होते, उपनेते गोपीनाथ मुंडे होते. त्याच्यानंतर या दिवाकर रावते ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांनी सांगावं की शिवसेना भाजपने कधीतरी एकत्रित पत्र दिलंय का आणि आमचा विधिमंडळ पक्ष एकच आहे का हे पत्र दिलंय का? मग सत्तेसाठी एकत्र येतात का पक्ष? तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे असं म्हटलं तर काय खोटं ठरेल? सत्तेसाठीच एकत्र आहे. विधायक काम करून मोठे व्हा. विरोधी पक्षाला असं विचारायला गेलं तर त्यांना राग येतो. ते असं म्हणतात की सरकार ऐकत नाही, सरकार आम्हाला दाद देत नाही. अहो, 200च्या पुढं जेव्हा आमदार निवडून येत होते ह्या महाराष्ट्रामध्ये, वसंतराव नाईकांची पुस्तकं वाचा, वसंतराव नाईकांचा काळ तुम्ही नजरे खालून घाला. माझं तर वय खूप कमी आहे, अनुभव खूप कमी आहे. त्यावेळी अहिल्या रांगणेकर, मृणालताई गोरे यासारख्या आमदार इतक्या त्वेषाने राजकारण करायच्या, इतक्या त्वेषाने जनतेचे प्रश्न घेऊन जायच्या की त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वसंतराव नाईक स्वतः त्यांच्यासोबत येऊन बसलेले आहेत आणि मी तुमच्या आंदोलनात सहभागी म्हणाले आहेत. ही वेळ वसंतराव नाईकासारख्या एका बलाढ्य मुख्यमंत्र्यावर 11 वर्ष सत्तेवर राहिलेल्या माणसावर आणली होती. तो विरोधी पक्ष आणि आजचा विरोधी पक्ष आपणच अभ्यास करावा. मी वयाने लहान आहे त्यामुळे मी फार काही सांगू शकत नाही. व्यापक प्रश्न आहे, व्यापक प्रश्न आहे आणि विधायक दृष्टिकोनातून राजकारण मोठं होईल, व्यक्तिद्वेषातून होणार नाही हे मी आपल्याला सांगतो. व्यक्तिद्वेषातून राजकारण उभं राहू शकणार नाही. मनसेला यावेळेला किती मतं मिळतात याकडे लक्ष लागलेलं आहे. 2009 पेक्षा ती जर कमी झाली तर ती का होतात याचा त्यांना विचार करावा लागेल. आपलं राजकारण नेमकं कशासाठी याचा विचार करावा लागेल की आपल्याच मनात गोंधळ आहे. कारण जे जनतेच्या प्रश्नावर काम करत नाही त्यांना सौदेबाजीची गरज भासते, हे विसरता येणार नाही. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, मनसेच्या भूमिकेमुळे शिवसेना भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल का? बघा पडद्यावर.
53% लोक नाही म्हणतायत, पण 47% लोक होय म्हणतायत. इथेच थांबूया. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.